साताऱ्याच्या मान तालुक्यातील लोधवडे जिल्हा परिषद शाळेत तिळगुळातून विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। माजी विभागीय आयुक्त राष्ट्रवादीचे शरद पवार गट नेते प्रभाकर देशमुख यांच्या मान तालुक्यातील लोधवडे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देशमुख यांनी घेतलेल्या तिळगुळ वाटप कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून विषबाधा झालेले 6 विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय देवडी येथे उपचार सुरू आहेत। विषबाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असताना प्रभाकर देशमुख आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षामध्ये पोलीस जबाबवेळी खडाजंगीचा प्रकार झाल्यामुळे प्रभाकर देशमुख संतापले होते। गावाचा विचार करा, तुला घ्यायचं मी बोललोच नाही, तुम्ही कसं मला म्हणता? काय इश्यू करताय? माझ्या वेळेस तुम्ही आलता इश्यू काय करताय? इश्यू काय करताय? काय इश्यू केला मला? नाही तुला घ्यायचं काय? ये उभा राहा सर श्रीराम, ये तुझ्या समोर उभा तुला काय विश्वास आहे ना? उभा राहा। आपण मी काय बोलत नाही त्याच तुम्हाला काळजी आहे, ह्यांना पण काळजी आहे, आम्हाला पण काळजी आहे ना। काळजी आहे म्हणून तर आलोय अप्पा। हो ना, मी प्रसंग आणवलाय अप्पा, तुम्हाला माहित आहे माझ्या प्रसंग इश्यू करताय माझ्या शाळेत तुम्हाला अलाउड आहे का तिळगुळणी चिक्क्या वाटायला? हो रे, एखादं जगावलं असतं ना मग सांगितलं असतं एखाद्याला। हो तुम्ही काय म्हणता, दवाखान्यात आणून देताना कामांमध्ये आडवी आली तिथं पत्रकाराला आडवं येत आहे काय तुम्ही? बाईक देताना तुम्ही आडवं का आलाय तुम्हाला सांगा? स्टेटमेंट तसं नाही, तुम्ही पत्रकाराला का अडवायला? काय करायचं आहे पत्रकाराला अडवायला? दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लोधवडे गावातील लहान मुलांना त्यांच्या खाद्यपदार्थातून विषबाधा झालेली आहे। इथं माहिती घेतल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी भात, चिक्की आणि तिळगुळाचा जे पदार्थ आहेत ते खाल्लेले होते। आपल्यासोबत आहेत, आपण आहोत लोधवडीच्या शाळेतला विषय झाल्यानंतर इथं मुलांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर आपण आहोत आता दहिवडीच्या प्राथमिक ग्रामीण रुग्णालयामध्ये। आपल्यासोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय प्रकार आहे तो लोधवड्यातला। सकाळी मुलं शाळेत आल्यानंतर मुलांना बाहेरील अन्य अनोळख्याच व्यक्तीनं म्हणजे गावातील शेजारी व्यक्तीने तिळगुळ दिलं। तिळगुळाच्या ह्या पुढे आहेत, तर ती एक पुडी मी आता सध्या ठेवलेली आहे। पुढे त्या मुलाकडूनच घेतलेली आहे? हा, मुलाकडून आता मला हॉस्पिटलमध्येच दिलेली आहे एक जणांनी। आणि ते तिळगुळ खाल्ल्यानंतर मुलांच्या छातीत दुखणे आणि उलट्यावणे असे प्रकार झाले। मग तत्काळ उपस्थित जे शिक्षक होते त्यांनी मुलं लगेच हॉस्पिटलमध्ये आणली आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू केली। किती वाजलेला सुमारास विषय झाला? दुपारी मध्यान्ह भोजनाच्या अगोदरचा विषय आहे। मला पण विषय नंतर कळाला, परंतु मुलांच्या सांगण्यावरून आणि मुलांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे। तिळगुळ खाल्ल्यानंतर उलट्या झाल्या असं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत किंवा त्या किती विद्यार्थ्यांनी त्याचं भाषण केलं? 153 टोटल विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, पण त्याच्यातील काही लोकांनी खाल्ले, त्यातले 6 मुलांना सिरियसली म्हणजे जास्त झाला प्रकार, आणि जे काही कमी झालेली पण 10-15 मुलं होती, परंतु ते लगेच नॉर्मल झाल्यामुळे ते घरी गेले आणि 6 मुलं सिरियस होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आणि कुणी आणलेलं आहे? ते हॉस्पिटलमध्ये पवार सर म्हणून आहेत पीटीचे, त्यांनी त्यांच्या गाडीतून मुलांना हॉस्पिटलमध्ये आणले। बरं, मग तुमचं त्यांच्यावर काय आरोप आहे की काय विषय झाल्यामुळे किंवा तुमचं काय ऑब्जेक्शन आहे? माझं ऑब्जेक्शन असंच आहे की शाळेमध्ये असं बाहेरचा अन्न पदार्थ कुठलेही देऊ नये। सरकारने मध्यान्ह भोजनाची एवढी मस्त सोय केलेली आहे, तरी पण बाहेरच्या व्यक्तीने कुणीही शाळेत असे पदार्थ दिले नाही पाहिजेत।
आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे शिक्षकांनी घेतली पाहिजे आणि तसेच बाहेरच्या व्यक्तींनी सुद्धा शाळेमध्ये असले खाद्यपदार्थ मुलांना, लहान मुलांना दिले नाही पाहिजे. मगाशी मी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास आलो त्यावेळेस तुमच्यातल्याच काही गावकऱ्यांनी मला त्या रोखलं गेलं. तर तो काय प्रकार आहे? म्हणजे ते म्हणतात की ते तिळगुळ नव्हते, ते तिळगुळ होते असं तुम्हाला कोणी सांगितलं? मला मुलांनी पण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात ही पुढी समोर तिळगुळाची आणलेली आहे. अजून सुद्धा काही मुलांनी न खाता शाळेच्या ग्राउंडमध्ये पण हे तिळगुळ फेकलेलं आहे. पण तिळगुळामुळेच प्रकार झाला असं काय तुमच्याकडे आहे का? तुम्हाला काय निदर्शन झालेलं आहे का त्याविषयी? कारण दुसरं काय खाद्यपदार्थ आले नाही तसं काय शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम रोजच असतो. म्हणजे असं मुलांना ह्याच्या अगोदर कधी अशी घडली नाही. असं शाळेत मला वाटतं प्रथमच झाले. मग मगाशी विद्यार्थ्यांनी केलेला आहे विषय की त्यांचा जबाब पण घेतलेला आहे. मग त्यात काय तुमचं ऑब्जेक्शन आहे का? माझं ऑब्जेक्शन असंच आहे, जर समजा ह्याच जर पदार्थामुळे जर मुलावरती अशी विषबाधा झाली असेल तर योग्य ती पोलिसांनी आता स्टेटमेंट लिहून गेले, योग्य ती कारवाई करावी असं माझं. त्या जबाब घेतलेले त्यात काय तुमचं ऑब्जेक्शन आहे का? जबाबामध्ये मुलींनी माझ्या देखत माझ्या समोर तिळगुळ खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यात असं मुलीने स्टेटमेंट दिलेलं आहे. परंतु ते हवालदारांनी मी तसंच लिहा म्हटलं तर त्यांनी मलाच दमदाटी करून बाहेर काढण्यात आलं मगाशी. आणि तर मी काय तिथं भाग घेतला नाही, पण त्यांनी मला मी आशा करतो की त्यांनी योग्य ते स्टेटमेंट लिहिलेलं असावं. मुलांनी जे स्टेटमेंट दिलं तेच लिहिलेलं असावं असं मला वाटतं. आणि जरी लिहिलं नसलं तर त्याची चौकशी करण्यात यावी त्यांची. तर आपल्यासोबत होते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. मगाशी मी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया घेण्यास आलो तर काही मला ग्रामस्थांनी रोखलं. तर त्याबद्दल मी त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रिया न घेतल्यामुळं आता शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांची बाईट घेतलेली आहे. तर हा प्रकार निंदनीय आहे, पण तो कुणी व्यक्तीने घडवून आणलेला नाही, कारण कोण अशा गोष्टी करणार नाहीये. पण आता जे विद्यार्थी होते त्यांची तब्येती सुधारणा होत आहे आणि त्यांच्यावर दैवडी ग्रामीण उपचार घेऊन तो प्रकार झालेला आहे. आणि त्यांची आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.